नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे तांदळाची खीर। अतिशय सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सगळे आवडीने खातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। मी गॅसवर उकळायसाठी ठेवलेलं आहे। इथे बघा एका प्लेटमध्ये मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेत। असे बारीक तांदूळ आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याला मी आता 5 मिनिटं भिजत ठेवणार आहे। जास्त नाही भिजून द्यायचे, एक 4 ते 5 मिनिटं भिजवून घ्यायचे आहेत। भिजवून घेतल्यानंतर हे बघा असे भिजलेले आहेत। थोडेसे कोरडे करून मी मिक्सरला हे थोडेसे जाडसर असे बारीक करून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत। जास्त पण पीठ करायचं नाही, जास्त पण मोठं नाही, असं मीडियम मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। आता बघूया तोपर्यंत आपलं दूध इकडे उकळलेलं आहे। हे बघा मस्त असे उकळे आलेले आहे। याच्यामध्ये हे मी बारीक करून घेतलेले तांदूळ याच्यात टाकणार आहे। हे बघा याच्यामध्ये टाकून हे मिक्स करून घेतलं। मीडियम गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। भिजवलेले तांदूळ असल्यामुळे लगेच शिजतात। 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। अशी खीर खायला एकदम भारी लागते। लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। हे बघा छान असे तांदूळ शिजलेले आहेत, बघू शकता। हे बघा जास्त पण पातळ नाही, जास्त पण घट्ट नाही। आता याच्यात मी 1 वाटी साखर टाकणार आहे। तुमच्या चवीनुसार घ्यायचे आहे। तुम्हाला जास्त गोड पाहिजे जास्त। 1 वाटी मी साखर यात ॲड केलेली आहे। मीडियम गॅसवरती आता ही साखर आपल्याला विरघळून द्यायची आहे। मग साखर विरघळते तोपर्यंत इकडे मी तडका द्यायचा आहे। तडक्याच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत, त्याचे बारीक बारीक तुकडे करून। हे 2 मिनिटं भाजल्यागत करायचे आणि याच्यावरून असा बघा तडका द्यायचा आहे। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।